आतंकवादाला कुठला धर्म नसतो. आतंकवाद्यांचे नाव साजिद अकरम, नवीद अकरम. साजिद अकरम 50 वर्षीय हा आतंकवादी मित्रांनो ऑस्ट्रेलियात गेल्या 20 ते 25 वर्षापासून राहतोय. मित्रांनो एवढ्या वर्ष राहून त्यांचंच खाऊन तिथंच त्यांना पोरगं देऊन त्या पोराला हतियार बनवून त्यांनी त्या सर्वसामान्य लोकांवरती त्याला वापरलं. मित्रांनो 50 वर्षीय हा साजिद अकरम, त्याचा मुलगा 24 वर्षीय नवीद अकरम यांनी अंधाधुंद गोळीबार केला ऑस्ट्रेलियाच्या जनतेवरती. 60 पेक्षा जास्त नागरिक याच्यामध्ये जखमी झाले आणि मित्रांनो याच्यामध्ये 16 नागरिक आतापर्यंत दगावलेले आहेत. मित्रांनो त्याच्यामध्ये एक जी लहान चिमुरडी आहे ती 10 ते 12 वर्षाची आहे. बाकीचे मित्रांनो 10 ते 87 वर्षाच्या रेंजमधले सगळे नागरिक आहेत. 16 नागरिक जागेवरती मृत्यू पावतात. ते पण मित्रांनो ऑस्ट्रेलिया सरकारने दिलेल्या लायसन्स वेपनने. मित्रांनो या साजिद अक्रमकडं 6 लायसन्स वेपन होते. तो एका गन क्लबचा मेंबर होता मित्रांनो. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे शस्त्रसाठा होता. लीगल शस्त्रसाठा होता मित्रांनो आणि त्याच लीगल शस्त्रसाठ्याने त्याने सर्वसामान्य लोकांना मारलं. मित्रांनो जे यहुदी आहेत त्यांचा सण होता हकुमा म्हणून. त्या सणासाठी मित्रांनो ते बीचवरती, बोंडी बीचवरती ते जमले होते आणि ह्या बोंडी बीचवरती त्यांना वाटलं नव्हतं हा आपला काळा दिवस ठरेल. मित्रांनो ते सण साजरे करण्यासाठी तिथं जमले होते आणि अक्षरशः त्यांना तो काळा दिवस पाहायला भेटला. मित्रांनो हे 2 बाप लेकं त्या बोंडी बीचवरती शिरले. अंधाधुंद गोळीबार यांनी तिथं केला आणि याच्यामध्ये सर्वसामान्य लहान लेकरापासून ते मोठ्या माणसापर्यंत लागून त्यांना जखमी केलं. त्याच्यातले 16 जण दगावलेत आत्तापर्यंत. लहान लहान चिमुरडी त्याच्यामध्ये दगावलेली आहे. मित्रांनो लोक पळत होते. अक्षरशः लोकांनी पळ काढला ह्या बाप लेकांच्या कारनाम्यामुळे. मित्रांनो हा जो साजिद अक्रम आहे तो 90च्या दशकामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये गेला. तिथं स्टुडंट विजावरती गेला मित्रांनो आणि तिथल्या एका महिलेसोबत त्याने लग्न केलं. मित्रांनो ती तिथली परमनंट रहिवासी होती. त्यामुळे मित्रांनो ह्याला परमनंट सिटिझनशिप भेटली नव्हती. तो अजून देखील नॉर्मली त्या ह्याच्यावरती रिन्यू करून राहत होता. परंतु मित्रांनो ती जी महिला होती तिच्यासोबत विवाह झाला होता म्हणून त्याला परमिशन्स होत्या आणि तिथं होत्या आणि जो त्याचा पोरगा होता तो ऑस्ट्रेलियन सिटिझन होता कारण तिथं जन्मला होता मित्रांनो. 2001ला तो जन्मलाय. मित्रांनो गेल्या 24 वर्षापासून तो त्याच्या डोक्यामध्ये काय भरत होता काय माहिती. अक्षरशः लिटरली आतंकवादी म्हणून त्याला तयार केला स्वतःच्या पोराला. दोघं बाप लेकं शिरले त्या बीचवरती दोघांनी. हाहाकार मातून टाकला सर्वसामान्य गोरगरीब ऑस्ट्रेलियन्सला मारून. 6 शस्त्र जे सरकारने दिले होते त्यांना ते कारण मित्रांनो ऑस्ट्रेलियामध्ये आजूबाजूला सगळं जंगल आहे. आतमध्ये जंगली प्राणी येतात मित्रांनो. खूप रिस्की एरिया आहे. त्यामुळं शस्त्र बाळगण्याची परवानगी देतात ते लोक आणि याच्यामध्ये 6 लोकांना मित्रांनो 6 वेपन्स त्यांना दिले होते. ह्या ऑस्ट्रेलियन सरकारच्या चुकीमुळे सर्वसामान्य 16 लोकांचा मृत्यू झालेला आहे. यहुदी लोकांचा मृत्यू झालेला आहे. 1000 पेक्षा जास्त यहुदी लोक तिथे जमले होते. सेलिब्रेशन ते करत होते. त्यांच्या सणाचं सेलिब्रेशन करत होते. परंतु त्यांना हे माहिती नव्हतं तो दिवस आपला काळा ठरेल. लिटरली मित्रांनो तिथं गोळ्या घालून त्यांना मारून टाकण्यात आलं. 16 लोक मेलेले आहेत. खूप साऱ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष ह्यावरती कमेंट करत आहेत. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष देखील भडकलेले आहेत. ते देखील याच्यावरती कारवाई करण्यात यावी. त्यांना आमच्या स्वाधीन करावं यांसारख्या गोष्टी ते बोलत आहेत. मित्रांनो यामध्ये आपल्याला बघायसारखी गोष्ट आहे की दरवेळेस एकच कंट्री जी आहे ती टेररिझमच्या हायलाईटवरती येते. US असो मित्रांनो. USच्या वेळेस बघितलं इंडिया तर या कंट्रीबद्दल दरवेळेस सहन करतो. मित्रांनो इंडिया सोडून आजूबाजूच्या जेवढ्या पण कंट्रीज आहेत ज्या UK बघा मित्रांनो, युरोपमध्ये बघा मित्रांनो. मित्रांनो US असेल सगळ्यांनी टेररिझमचा सामना ह्या कंट्रीमुळं केलेला आहे. मित्रांनो या कंट्रीला उडून टाकायला पाहिजे. या कंट्रीला तबाह करून टाकायला पाहिजे. टेररिझम पूर्ण इथनं मिटवून टाकायला पाहिजे. इथले माणसं पण मिटवून टाकली पाहिजे. अशी वेळ आणली पाहिजे. कारण मित्रांनो तुम्ही बघा ही घाणेरडी अवलाद ही प्रत्येक देशामध्ये जाते. तिथल्या सर्वसामान्य लोकांवरती अटॅक करते. यांच्यामध्ये कट्टरता एवढी आहे. ह्यांना दुश्मनी एवढी घ्यायची आहे. मित्रांनो हा पाकिस्तानमधनं ट्रॅव्हल करून गेलेला आहे म्हणल्यावरती तुम्ही विचार करा. परत एकदा त्या पाकिस्तानचंच नाव हायलाईट झालेलं आहे आतंकवादाची. जो पाकिस्तान नाक घेऊन प्रत्येक वेळेस म्हणतो की आम्ही
कधीच दहशतवादाला समर्थन करत नाही. परंतु दरवेळेस तुमचंच पोरगं रडतंय, तुमचंच पोरगं गातंय, सगळीकडे जाऊन तमाशा करतंय आणि माझा तो बाब्या शेजारचं कार्टं अशी म्हणायची ही गत ही पाकिस्तानवरती आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो ह्या जगाला उडवून टाकायला पाहिजे. ह्या देशालाच आहे ना जगाने उडवून टाकलं पाहिजे. अक्षरशः नामुष्की करून टाकलेली आहे पूर्ण जगामध्ये. पूर्ण टेररिस्ट कंट्री म्हणून डिक्लेअर केली पाहिजे. US मिलिटरी, इंडियन मिलिटरी, ऑस्ट्रेलियन मिलिटरी सगळेजण इथं उतरून त्यांच्या ऑलरेडी मिलिटरीला सरेंडर करायला लावायला पाहिजे. आपल्या मिलिटरीने सगळं साफ करायला पाहिजे त्यांच्या ह्याच्यातलं जाऊन. त्यावेळेस जाऊन कुठंतरी हा पाकिस्तानी देश शांत होईल. परंतु कट्टरपंथ असल्यावरती काय होणार आहे मित्रांनो, पुढं पण हे असल्याच गोष्टी करत राहतील आणि हे दिसून येते आता ह्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा जीव गेलेला आहे. याचे काही अपडेट असतील मी तुम्हाला देत राहील. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.